जागतिक लोकसंख्येपैकी जवळपास 37 करोड आदिवासी जगातील 70 विविध देशातील अतिदुर्गम भागात वास्तव्य करतात. हा आकडा ऐकल्यावर धक्का बसला असेल ना? महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण 16.5% आसपास आहे. आदिवासी म्हटलं की आपल्याला असं वाटतं दूर जंगलात राहणारे लोक, पण आदिवासी आपल्यापासून दूर नाहीत, तर आपण त्यांच्यापासून दूर आहोत. त्यांच्या जीवनशैलीपासून दूर आहोत, त्यांच्या अडचणींपासून दूर आहोत. हा दुरावा संपला तर आपल्या आणि त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. शेवटी तीही आपल्यासारखी माणसंच आहेत. हेच माणुसकीचं नातं जपत त्यांना प्रकाशाकडे नेण्यासाठी सेवा संकल्प समितीची स्थापना झाली. तुमच्या माझ्या सगळ्यांचीच एक इच्छा असते की आपण जसं शहरामध्ये जीवन जगतो तसंच जीवन खेड्यातल्याही मंडळींना, खेड्याच्या पलीकडच्या पाड्यातल्याही मंडळींना जगता यावं. पण ते आर्थिक गोष्टींमुळे शक्य होतं असं नाही. शिक्षण त्यांना नसतं म्हणूनही शक्य होत नाही. वैद्यकीय सेवा तिथे उपलब्ध नसतात म्हणूनही शक्य होत नाही. नाशिकच्या आसपास देखील अशा वंचितांची संख्या लाखांमध्ये आहे. अनेक आदिवासी पाडे, छोटी छोटी खेडी या भागात पसरलेली आहेत. अशा वंचितांना आरोग्य सेवा पुरवताना कमालीची पारदर्शकता ठेवत अनुकंपा तत्वावर काम करणारी, राष्ट्रासाठी समर्पित असणारी बळकट आणि सेवाभावी संस्था म्हणजे श्री गुरुजी रुग्णालय नाशिक. 2008 साली वैद्यकीय पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेतलेले एक 6-7 डॉक्टर्स नाशिकमध्ये आले आणि काहीतरी सेवाभावी काम करावं, एखादं चांगलं हॉस्पिटल उभं करावं अशी एक इच्छा बाळगून ते नाशिकला आले. गेल्या 13 वर्षामध्ये हे हॉस्पिटल अतिशय चांगलं एस्टॅब्लिश होण्याचं एक कारण म्हणजे इथे असलेले डिव्होटेड आणि हायली क्वालिफाईड डॉक्टर्स. 2008मध्ये एका छोट्याशा 2,500 फुटाच्या जागेमध्ये, ती जागा पण भाड्याची, असं हे हॉस्पिटल सुरू झालं. लवकरच आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून अतिशय सुसज्ज असं 40,000 फुटाचं हॉस्पिटल बांधलं. या डॉक्टर्सनी असं ठरवलं की ही स्थानिक वैद्यकीय सेवा देण्याच्या बरोबरच आपण काहीतरी दूरस्थ त्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय सेवा तर देऊच, पण त्याच्या पलीकडे आणखीन काही आपल्याला देता येईल का, ज्याच्याने अपलिफ्टमेंट ऑफ दोज पीपल हेही शक्य होईल. आमचे हे सगळे डॉक्टर्स 6 तालुके त्यांनी दत्तक घेतले आणि 6 तालुक्यात त्यांनी प्रवास सुरू केला. आपलं हॉस्पिटलचं काम सांभाळून त्या तालुक्यात त्यांनी दौरे केले, तिथल्या पेशंटला तपासलं, आवश्यक त्या पेशंटला इथे रुग्णालयामध्ये घेऊन त्यांच्यावर उपचार केले. गुरुजी रुग्णालयाला संलग्न असणारी सेवा संकल्प समिती प्रत्यक्ष या वंचितांपर्यंत पोहोचून त्यांना जरुरी असणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवा पुरवते आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. आदिवासींची उन्नती, विकास आणि त्यांना समाजात स्थान मिळवून देणे यासाठी सेवा संकल्प समिती कटिबद्ध आहे. प्रत्यक्ष या वनवासी पाड्यांवर कॅम्पसाठी जायचो, त्यावेळेचा एक किस्सा मला नक्की शेअर करावा असं वाटतो. सगळं कॅम्प आवरल्यानंतर असं लक्षात आलं की गाव एका टेकडीवर आहे आणि गाव जिथं उतार येतो त्या गावाचा, त्या उतारावर एक हँडपंप आहे आणि गावाचं सगळं सांडपाणी त्या हँडपंपमध्ये जात होतं आणि त्या हँडपंपचं पाणी पिल्यामुळे सगळ्यांना गॅस्ट्रो झालेला होता. त्यावेळेस जसं म्हणतो ना आपण की डोळे अगदी उघडले. जवळजवळ 40 पाड्यांमध्ये आणि अंदाजे 79,000 आदिवासींपर्यंत सेवा संकल्प समिती आजपर्यंत पोहोचलेली आहे. या आदिवासींकडे लहान लहान जमिनी आहेत, ते किफायतशीर पण आहेत. त्यांचे 95% जीवनमान या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून आहे, पण शेती पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. या समितीमार्फत मग आम्ही 6 आयामांवर काम करायचं ठरवलं. वैद्यकीय सेवा हा तर गाभा आहेच, पण त्याच्याच जोडीला शिक्षणाच्या जोडीला पाणी, शेतीबरोबरच महिला सक्षमीकरण आणि एकूणच आर्थिक उन्नती. बऱ्याचदा अपुऱ्या उत्पन्नामुळे 85% समाज हा आजूबाजूच्या शहरांमध्ये स्थलांतरित होतो आणि मोलमजुरी करून, प्रसंगी गुन्हेगारी करून आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.
गरिबीतून गरिबीकडे असाच हा प्रवास चालू आहे. शेतीतून या लोकांना वार्षिक 10,000 इतकंही उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचं जीवनमान बिकट बनत चाललं आहे. त्यामुळे यातला जवळजवळ 40% समाज अशिक्षित आणि पीडित आहे. स्वच्छता, आरोग्य सेवा यांचा दुरान्वयी देखील संबंध या लोकांशी येत नाही. महाविद्यालयीन शिक्षण तर सोडाच, पण माध्यमिक शिक्षण देखील या लोकांना शक्य होत नाही. या समाजातील अंदाजे 20% बालके कुपोषित आहेत आणि बालमृत्यूचे प्रमाण कमालीचे आहे. अस्वच्छतेमुळे आणि अनारोग्यामुळे गॅस्ट्रो, गोवर, चिकनगुनिया, कांजण्या अशा रोगांनी या वस्त्यांमध्ये थैमान घातलेले आहे. कुष्ठरोग, खरूज यासारखे त्वचारोग हे दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. वैयक्तिक आणि मूलभूत सोयी सुविधांपासून देखील हा समाज अत्यंत दूर आहे. मेल्यानंतर जसा स्वर्ग दिसतो तसं इथं आल्यानंतर प्रत्यक्षात यांची काय स्थिती आहे ती खूप सारी लक्षात यायला लागली. तर फक्त आरोग्य या विषयात काम करून भागणार नाही, तर या मंडळींचा सर्वांगीण विकास यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे हे जाणून आपण वेगवेगळ्या विषयांची हळूहळू जोडणी त्याला दिली. म्हणून अशा लोकांसाठी सेवा संकल्प समिती फिरते दवाखाने, अंगणवाडी, सेंद्रिय शेती, पाणी जिरवणे आणि त्याचा वापर करणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्त्री सबलीकरण या मुद्द्यांवर काम करत आहे. त्यासाठी सेवा संकल्प समिती जवळपास 25 ते 26 खेड्यांमध्ये पोहोचून या उपाययोजना राबवित आहे. येथील आदिवासी क्षेत्रातील काही आदिवासी अतिशय दयनीय परिस्थितीत निवास करीत आहेत. अशा बांधवांना हक्काचं पक्क छत बांधून देण्याचं काम सेवा संकल्प समिती करीत आहे. अर्थात हे सगळं करण्यासाठी दाते लागतात आणि दाते इतक्या प्रसन्नपणे, इतक्या तत्परतेने पुढे आले की आम्हाला एकाही गावात अडचण आली नाही. 1 ऑक्टोबर 2016 पासून सेवा संकल्प समिती फिरत्या रुग्णालयाद्वारे आदिवासींना आरोग्य सेवा पुरवत आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतानाच त्यांना आरोग्य सांभाळण्यासाठी सजग करत आहे. या रुग्णालयाद्वारे आजवर साधारणतः 79,000 रुग्णांना आरोग्य सेवा पुरवल्या गेल्या आहेत. वेगवेगळ्या पाड्यांमध्ये जाऊन सुमारे 1,000 रुग्णांचं मोतीबिंदू ऑपरेशन या रुग्णालयामध्ये झालं, तेही पूर्णपणे मुफ्त. त्यांना तिथून इथे आणणं, एक दिवस इथे थांबवणं, त्यांच्या सगळ्या टेस्ट करणं, टेस्ट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचं ऑपरेशन करणं आणि दुपारी संध्याकाळी त्यांना सगळ्या औषधांसह, चष्म्यासह पुन्हा त्यांच्या गावी सोडून देणं, असं सगळं काम सुमारे 1,000 पेशंटचं आम्ही केलं, पूर्णपणे मोफत केलं. या पाड्यांवरची स्त्रियांविषयीची सर्वात मोठी समस्या आहे ती ॲनिमियाची. परंतु छोट्या छोट्या कॅम्पद्वारे सेवा समितीने आजवर 80% स्त्रियांची ही समस्या दूर केलेली आहे. मासिक पाळीबद्दलचे अज्ञान आणि अस्वच्छता यामुळे स्त्रिया मासिक पाळीत आपली काळजी घेऊ शकत नाहीत. सेवा संकल्प समिती अशा स्त्रियांना बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स पुरवत आहे. त्यामुळे स्त्री आरोग्याच्या समस्या पुष्कळ प्रमाणात कमी झाल्या आहेत. आरोग्य रक्षक ही खूप छान कल्पना आपण मागच्या 5 वर्षांपासून राबवलेली आहे. या सगळ्या 40 पाड्यांवर आपले 21 आरोग्य रक्षक काम करतात, ज्यामध्ये प्रत्येक आरोग्य रक्षकाकडे 2 किंवा 3 गावं असतात. या सगळ्या मंडळींना बेसिक प्रशिक्षण देऊन, आरोग्याचं बेसिक प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे एक आरोग्याची किट असते, ज्यामध्ये काही औषधं असतात, ड्रेसिंग किट असते, ब्लड प्रेशर, टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर आणि BP ॲपरेटस असतं, पल्स ऑक्सिमीटर असतं. ही सगळी मंडळी, जेव्हा ही डॉक्टर मंडळी इथं नसतात त्यावेळेस ही मंडळी या सगळ्या इथल्या असलेल्या रुग्णांना सेवा देते आणि ज्यांना पुढच्या ट्रीटमेंटची आवश्यकता आहे त्यांना श्री गुरुजी रुग्णालयात ते घेऊन येतात. वैद्यकीय सुविधांबरोबरच सेवा संकल्प समिती, अंगणवाडी, आश्रमशाळा
या क्षेत्रातही तेथे कार्यरत आहे. वाचनालय, योगासन, शैक्षणिक आणि आरोग्य शिबिरे यामुळे बालवर्ग देखील आरोग्याकडे वाटचाल करत आहे. जवळपास 30 खेड्यांमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा या तत्वावर समितीने काम केल्यामुळे पाण्याच्या समस्येवर मात होत आहे. पावसाळ्यामध्ये खूप चांगला पाऊस इकडे होत असतो, पण हा सगळा भाग जर बघितला तर डोंगर दऱ्याचा असल्या कारणाने सगळं पाणी वाहून जात होतं. म्हणून आपण या सगळ्या भागांमध्ये वेगवेगळे छोटे मोठे असे मिळून साधारण 38 ते 40 बंधाऱ्यांच्या माध्यमातून, छोटे मोठे बंधाऱ्यांच्या माध्यमातून चारी खोदून ते पाणी इथल्या जमिनीमध्ये मुरेल यासाठी बंधारे बांधण्याचा विषय केला. या प्रकल्पाअंतर्गत श्रमदानातून कोटंबी धरणातील गाळ उपसला गेल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. इव्हन काही बंधारे जी सरकारी बंधाऱ्यांची दुरावस्था झालेली होती ती दुरुस्त करण्याचे पण काम आपण जल उपक्रमाअंतर्गत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेंद्रिय शेती आणि बंधारे यामुळे शेती व्यवसायाला चालना मिळालेली आहे. जेव्हा असं लक्षात आलं की ही मंडळी आत्तापर्यंत मागच्या वर्षानुवर्षे दशके पारंपरिक शेती करत आली आहेत, मग त्याला आधुनिकतेची जोड देण्यासाठी काय करता येईल, तर नाशिकमधली जी शेती विषयात जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना इथं आणून वेगवेगळ्या कार्यशाळा रेग्युलर बेसिसवर घेणं हे आपण सुरुवात केली. गुरुजी रुग्णालय सेवा संकल्प हॉस्पिटल नाशिक ते नेहमी प्रत्येक रविवारी येतात इथं. ते आल्यानंतर प्रत्येक रविवारी वेगळ्या वेगळ्या चर्चा राहतात, काही माहिती राहते, त्या मार्गदर्शनाखाली ते आमचं काम चालू आहे. एकत्र येऊन सुरुवात केली, सगळ्यांची बैठक घेऊन करायचं आहे आपल्याला शेती. त्याच्यामुळं मग बैठक घेऊन आम्ही शेती करत राहिलो. त्याच्यापासून आम्हाला फायदा आहे, अजून आम्हाला पुढा करायचा आहे. एकत्र केलं तर चांगला आहे फायदा, म्हणजे सगळे मिळून कामं वाटले जाते. वैयक्तिक त्याला मजूर जास्त लागतात, वैयक्तिक त्याला पैसा जास्त माणसं, लागतो, मंजूर खर्च जास्त लागतो. असं मग हे सगळे गटा मिळून केलं, मग सगळे माणसं राहतात, एकत्र येईल राहते, मग ते चांगलं. आम्हाला जास्त तकलीफ नाही, जास्त हे नाही. देशी बियाणे बँक या सेवा संकल्प समितीच्या प्रकल्पाद्वारे शेतकरी आत्मनिर्भर होऊ लागले आहेत. काजू, आंबा यांसारखे उत्पन्न वाढल्यामुळे शेतकऱ्यांची जीवनमान सुधारू लागले आहे. पाट पद्धतीने पाणी देत असल्यामुळे कमी क्षेत्र भिजवत असताना सुद्धा पाणी भरपूर लागायचं. त्यामुळे मला काय करावं असं विचार पडला. नंतर मला गुरुजी रुग्णालयाच्या चौगुले साहेब यांनी थोडीशी माहिती दिली की बा ठिबक सिंचनचं काही हे केल्याने खूप पाण्याची बचत होते. ठिबक सिंचनाच्या सहाय्याने शेतीतील उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे. तसेच आंतरपिकामुळे वेळेची बचत होऊन उत्पादन वाढते, म्हणून सेवा संकल्प समितीने याचे तंत्रज्ञान आपल्या शिबिरांद्वारे या लोकांपर्यंत पोहोचवले. ठिबकमुळं आम्ही कोबी लावली. कोबीनंतर प्रथमच आम्ही कांदा लागवड पण केली आणि ह्या हर्सूल परिसरात ठिबकवरती पहिलाच मी शेतकरी आहे की ठिबकवरती कोबी, कांदा, भेंडी आणि पहिल्यांदा आमची मिरची होती. मिरचीमध्येच आम्ही भेंडी लागवड केली, कारण एका झाडाला न देता आम्ही दुसरं पीक पण घेतलं आम्ही त्यामध्ये. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथील शेती व्यवसायाला भरारी मिळाली आहे. नंतर असं लक्षात आलं की त्या लोकांना पिण्याचे पाणीसुद्धा गावांमध्ये नाही आहे. त्या महिलांना 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर 2-2 हंड्यांसाठी दिवस घालवायला लागायचा. उन्हातानात महिला किंवा छोट्या मुली 2-2 हंडे पाणी आणण्यासाठी वनवाडी फिरत असायच्या. श्रमदानातून विहिरी खोदल्या गेल्याने स्त्रियांच्या रोजच्या पाण्यासाठीची जवळपास 2 ते 4 किलोमीटरची वणवणही संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्यांना गावातच शुद्ध पाणी मिळावं यासाठी काय करता येईल, तर आपण साधारण 38 गावांमध्ये 5-5 हजार लिटरच्या टाक्या बसवण्याचा विचार केला. पाण्याची टंचाई आम्हाला खूप होती, त्याच्यामुळं आम्हाला 2-3 तास लागत होतं ती पाण्यामुळं. आम्ही डोकीवर गुंडा घेऊन बेरवळ ते विहिरीवर तलावापाशी विहीर आहे ते तट जाय त्या
म्हणजे वाटाने येता येता आणि तानही लागायची आणि 2 बासना आणता आणता दमूनही जायच्या. मग आता ते हे आम्हाला दिली बुवा सोय करून, विहीर काढली. आता जवळ पाण्याला टाकी बांधली, ठिबक हे केली, शेती करतू, समजा करतू. गौऱ्या थापटायला पाणी जवळ आला तर मग आता वेळ कमी झाला ना पाणी व्हायचा. सरकारी कार्यालयांमध्ये सेवा संकल्प समितीच्या कार्याची दखल घेतली जात असल्याने सरकारी योजनांचा लाभही वनवासी समूहाला मिळू लागला आहे. महिला सबलीकरणाअंतर्गत स्त्रियांना छोट्या छोट्या उद्योगांसाठी उद्युक्त केले जाते. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण ही सेवा संकल्प समिती पुरवत आहे. आनंदाची गोष्ट अशी की या सगळ्या महिलांचा वेळ वाचवल्यानंतर त्याचा सदुपयोग कसा करता येईल यासाठी त्या विचार करायला लागल्यात आणि त्याच्यातनंही त्यांना अधिक उत्पन्नाचं साधन या अधिक वेळेमुळे मिळायला लागलं. गावात शिवण क्लास सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करून गावातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी सेवा संकल्प समितीने उपलब्ध करून दिली. याचबरोबर भाजणी, मेथकूट, नाचणी सत्व बनवणे, पापड उद्योग अशा व्यवसायांसाठीही स्त्रियांना मदत केली जाते. या उत्पादनांसाठीची पहिली बाजारपेठ आहे श्री गुरुजी रुग्णालय नाशिक. त्या महिलांचं सबलीकरण हा विषय आपण हातात घेऊन त्या महिलांकडनं वेगवेगळे प्रोडक्टसुद्धा तयार करून आणून रुग्णालयात त्याच्या विक्रीसाठी एक वेगळं स्वावलंबन काउंटरच्या माध्यमातून त्याची विक्री करायला सुरुवात केली. आम्ही समजे बाया मिळून बसलो ज्याचे त्याचे पद्धतीने. पुस महिन्यापासून आम्ही गौऱ्या थापतो. मग असं काय बुवा 4 महिना जो होते येतात. मग हा फागुन महिना दिसला का होळीला ती गौऱ्या घेऊन जातात. मग तेच पैसा आम्ही वर्षभर वापर करत. आणि आम्ही मग कुठं जात नाही येत नाही, नुसतं तेच पैशांवर आमचा परिपंचा चालत. गोमई सारख्या प्रकल्पामधून वर्षाला जवळपास 1 लाखाहून अधिक गोवऱ्या या आदिवासी स्त्रियांकडून बनवल्या जातात. त्यांना आपण साचे दिले आणि त्या साच्यात त्या गौऱ्या तयार करायला लागल्या. गेल्या वर्षी सुमारे 1 लाख गौऱ्या या छोट्या छोट्या 26 पाड्यातनं आपण नाशिकमध्ये आणल्या आणि या ठिकाणी त्यांची विक्री केली. वनवासी तरुणांसाठी संकल्प रनसारखे प्रकल्प सेवा संकल्प समितीतर्फे राबवले जातात. सेवा संकल्प समिती येथील आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी देखील सर्व प्रकारे मदत करत आहे. ये लोग भी हरिपाठ वगैरह करते हैं, तो सहेली सेवा मंडल ने सोचा इन लोगों के लिए भी कुछ मंदिर बनाया जाए, इन लोगों की हरिपाठ के लिए हारमोनियम दिया जाए. उसके हिसाब से सहेली सेवा मंडल ने गांव में विट्ठल रुक्मणी का मंदिर बनाया. उसके बनाने के बाद हम लोगों को ये अनुभव हुआ कि गांव के लोगों ने व्यसन छोड़ दिया. एक साथ बैठ के वहाँ पे लोग हरिपाठ करते हैं, गांव वाले एक साथ आते हैं और उनमें काफ़ी आनंद और उल्लास आने लगा. स्त्रियांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. त्यात हळदी कुंकू समारंभ, कन्यापूजन, हरिपाठ, कीर्तन याद्वारे जागरूकता पसरवली जाते. यासाठी सेवा संकल्प समितीने पखवाज, हार्मोनियम अशा वाद्यांचा पुरवठा वनवासी जनतेसाठी केला आहे. कोविड काळात या लोकांचे दैनंदिन जीवन सुरळीत राहावे यासाठी सेवा संकल्प समितीने जवळपास 5,500 कुटुंबांना किराणा, मसाले, प्राथमिक वैद्यकीय सुविधा तसेच 10,000 मास्कचे वाटप केले. सरकारी योजनांची माहिती देऊन फक्त 6 महिन्यात 250 निर्वासितांना समिती सरकारी योजनांचा लाभ करून दिला आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या शेती संलग्न व्यवसायाची शेतकऱ्यांना माहिती देऊन जोडधंद्यातून आणि कुटीर उद्योगातून उत्पन्न मिळवून देण्याचा सेवा संकल्प समिती सतत प्रयत्न करत असते. उज्ज्वला योजनेअंतर्गत स्थानिक महिलांना गॅस कनेक्शन मिळवून देण्यासाठी समितीने कागदपत्रांची पूर्तता केली. सेवा संकल्प समिति डॉक्टर खेरे की गाइडेंस में बहुत अच्छा काम कर रही है, लेकिन इतना करने के बाद भी लगता है कि वह बहुत ज़रूरत है. अपनी ज़िंदगी, अपने रहन सहन और उनकी ज़िंदगी में बहुत फ़र्क है. उन भाई बहनों को भी अपन को आगे बढ़ाने के लिए अपन सबको मिलके सेवा संकल्प को सहयोग देना चाहिए. सेवेचा हा संकल्प अविरतपणे सुरू ठेवत सेवा संकल्प समिती या आदिवासी बांधवांना आर्थिक
आणि तांत्रिक मदतीबरोबरच प्रेम आणि आपुलकीने बळ देत आहे. आज आपणही सेवा संकल्प समितीच्या या कार्यात यथाशक्ती योगदान देण्याचा संकल्प करूयात आणि एक रामराज्य उभं करण्यात आपला खारीचा वाटा देऊया. तसं म्हटलं तर हा जगन्नाथाचा रथ आहे आणि सगळ्यांनी ओढल्याशिवाय तो काय पूर्ण होणार नाही आहे. आत्तापर्यंत अनेक जणांचे हात, असंख्य जणांचे हात या सगळ्या कामांमध्ये लागलेले आहेत. सेवा संकल्प समितीचं हे काम समुद्रावर तरंगणाऱ्या एका हिमनगराच्या टोकासारखं आहे. सेवेची गरज जर म्हणाल तर त्याची व्याप्ती ही अथांग सागरा एवढी गरज आहे. आत्तापर्यंत या सगळ्या कामामध्ये असंख्य लोक सेवा संकल्प समितीच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि ती यापुढेही अशीच जोडली राहतील ही अपेक्षा करतो. सेवेच्या या यज्ञामध्ये अखंड आहुती पडत राहोत आणि या यज्ञाच्या तेजाने या आदिवासी बांधवांचे जीवन प्रकाशमान होत राहो हीच अपेक्षा. धन्यवाद.